आज माझ्यासोबत आहेत नंदभाऊ दलाल. निवडणुकीच्या धामधुमीत बऱ्याचशा ठिकाणी फिरता फिरता पत्रकार म्हणून फिरत असताना बऱ्याच ठिकाणी नंदू दलाल यांचा उल्लेख झाला. आपल्या गोरक्षण आणि विश्व हिंदू परिषदेचं कार्य करत त्यांनी या दरम्यान काही गावामध्ये भेटी सुद्धा भेटल्या आणि या भेटी घेण्याचा उद्देश त्यांचा काय होता याची सुद्धा माहिती मला मिळाली. पण प्रत्यक्ष नंदू दलाल यांची या दरम्यान प्रत्यक्ष मुलाखत झाली नाही. पण आज योगायोगानं नंदूभाऊ माझ्यासोबत आहेत. नंदूभाऊ, मी असं विचारतो की आपण निवडणूक पूर्व काळामध्ये आपली ही सर्व जबाबदारी सांभाळत काही गाठीभेटी झाल्या, बैठकी झाल्या, त्यामागचा तुमचा उद्देश काय होता? नाही, उद्देश असा होता, तसा मतदारसंघात किंवा आपल्या जिल्हाभरात मी फिरतच राहतो. विश्व हिंदू परिषद काम करतो. हो हो. तर हिंदू हिताच्या ज्या हे असतात त्यामुळे संघटनेच्या कारणाने आम्ही फिरतच असतो. पण यावेळेस विशेष असं होतं किंवा 100% मतदान आणि देशहितने मतदान हा उद्देश घेऊन आम्ही एक जागृती केली समाजामध्ये की जो मतदाराचा जो टक्का आहे तो घसरला कुठेतरी, म्हणून तो वाढला पाहिजे. याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल असो, विश्व हिंदू परिषद असो, सगळ्या संघटना, RSS असो, संघ असो, आमचा सगळेच फिरलो. मग या दरम्यान तुम्ही प्रामुख्यानं म्हणजे आता तुमच्या याच्यावरून किंवा हे दिसते की मी जेव्हा समाजामध्ये चर्चा केली तेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलात, मतदारांना हे सांगितलं की टक्का वाढला पाहिजे आणि टक्का वाढल्याबरोबर तुम्ही हे सगळं काम केलं. आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, 100%. पण आपण हे सर्व करताना कोणत्या राजकीय पक्षासाठी काम केलं की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा या अनुषंगाने काम केलं? आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा तर नाहीच. बरं. जो देशात देश हित की बात करेगा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हा 100% नारा आम्ही समाजात दिला. काय आहे, समाजामध्ये विकास या कामावर निवडणूक नसून काही राजकीय लोकांनी काय केलं की बा मी जय श्रीराम म्हणणाऱ्याला हरामखोरपणा म्हणतो, देवी देवतांचे अपमान करतो, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहे, असे मोठमोठे टेजवून त्यांनी वक्तव्य दिले. तर कुठेतरी जर 20% समाज लोकांसाठी जर हे लोक जर असे करत असतील तर 80% हिंदू समाज आहे. 100% तुम्हाला एक विषय सांगतो, 80% जर हिंदू समाज आहे तर या लोकांना तुम्ही विचारात घेतलं पाहिजे. या लोकांचा कुठेतरी तुम्ही मान ठेवला पाहिजे, हे ठेवला, स्वाभिमान वाटला पाहिजे किंवा हिंदू बी आहेत त्या देशात आणि हिंदूची बी कोण गोष्ट घेतली पाहिजे, हिंदूचा बी विचार कोण केला पाहिजे. म्हणून आम्ही एक नारा दिला, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि अशा संघाने आम्ही पूर्ण गावागावात जाऊन, खेड्यात जाऊन लोकांच्या भेटी बैठकी घेतल्या. त्या लोकांना सांगितलं की खरंच त्या औरंगजेबाची जय म्हणणाऱ्या लोक विचारधारेची सरकार पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजची विचारधारी हे पाहिजे, आपल्याला सरकार पाहिजे. लोकांत तुम्ही ठरवा कोण हिंदू विचारधारेचा आहे आणि कोण हिंदू विरोधी आहे. हा लोकांचा प्रश्न. आम्ही लोकांना सांगितलं नाही की तुम्ही या पार्टीला वोटिंग करा की तुम्ही त्या पार्टीला वोटिंग करा. बरोबर. मग आपण हे सर्व करत असताना याचा फायदा सामान्यपणे असं बोलल्या जाते की आपण खऱ्या अर्थानं किंवा बोलल्या जाते समाजामध्ये की तुम्ही फिरत असताना विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, हे जवळपास भारतीय जनता पक्षाला पूरक आहे का? नाही, असं तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. आता भारतीय जनता पक्ष जर जय श्रीराम म्हणत असेल, मंदिर बांधत असेल किंवा हिंदू हिताच्या काही गोष्टी करत असेल तर निश्चितच भारतीय जनता पक्षाला होईल. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेसनं जर ह्या गोष्टी केल्या असत्या तर काँग्रेसच्याही संघ आम्ही असतोच. बरोबर आहे. पण जे पार्टी किंवा जो राजकीय पक्ष आहे ते जर आमच्या धर्माबद्दल, आमच्या मनाबद्दल, देवाधर्माबद्दल जर आदरपूर्वक करत असेल 100% विश्व हिंदू परिषद त्या पार्टी मागे उभं राहील. आपण बऱ्याच वेळा विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल या माध्यमातून अनेक सभातून वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आपल्या विचारसरणीचा बराचसा काही ठिकाणी असा एक हे होते की आपण मुस्लिम विरोधी आहात. नाही, हा प्रश्न बरोबर आहे तुमचा. मी मुस्लिम विरोधी नाही, मुस्लिमच नाही, मी कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्या पंथाचा किंवा कुठल्याही मजहबचा मी विरोधक नाहीच. 100% मी विरोधी नाही आहे. हा, जर कोणी इथं भारतात राहून या देशात खाऊन जर कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर मी त्याचा विरोध करतो. तो मुस्लिम असो, हिंदू असो की तो कुठल्याही जाती धर्माचा असो. कारण कसं आहे, हा देश आहे, हा देश टिकला तर आपण सगळे टिकू. बरोबर. आणि राष्ट्रहित पहिले. बरोबर. हा, जर तुम्ही इथं राहून आमच्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक करत असताना अशा मानसिकतेचे जे लोक आहेत त्या लोकांचा मी विरोधक आहे. बरोबर. तुम्ही गाय कापायची गोष्ट करत असाल अशा लोकांचा मी विरोधक आहेच. मी मुस्लिमांचा विरोधक नाही आहे. आता APJ अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती आहेत, मी त्यांचा कसा विरोधक असेल? 100% नाही. मुस्लिमांचा मी विरोधक नाही आहे. समाजामध्ये हा द्वेष पसरवला जाते.
काही समाजकंटक आहेत, त्यांना देशामध्ये अराजकता फैलवायची असते, म्हणून काही हिंदूंना मुस्लिम विरोधी आणि काही मुस्लिमांना हिंदू विरोधी असे ते गोष्टी करत राहतात. त्याच्यामुळे हा प्रश्नच नाहीये आणि मी कुठल्याही जाती धर्माचा विरोधक नाहीये. नंदभाऊ दलाल यांनी गेल्या 5-7 वर्षापासून जळगाव जामोद तालुक्यामध्ये जामोद या गावी एक भलं मोठं गोरक्षण तयार केलं आहे, ज्यामध्ये हजारो गायी, देशी गायीचं उत्पादन होते आणि त्यांची निगा ते राखतात. आणि असं असताना गोरक्षण आणि विश्व हिंदू परिषद याचं काम ते सातत्यानं करत असताना अजूनही त्यांना समाजामध्ये जी आवड आहे आणि या आवडीतून त्यांनी जे काही निर्माण केलं, खरं तुम्ही जे काही परिसरामध्ये फिरलात त्यामुळे एक तुमच्याबद्दलचं असं एक वातावरण तयार झालेलं आहे की नंदू दलाल हे खऱ्या अर्थानं विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल याचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे मुस्लिमांमध्ये काही अंशी तुमच्याबद्दल असा असूया निर्माण होते, त्याबद्दल काय सांगता येईल? त्यांनी करू बी नाही. काय आहे, मुस्लिमही आपल्या देशाचा एक भागच आहे. बरोबर. जसे हिंदू आहेत तिथं तसे मुस्लिमही आहेत आणि ते त्यांच्या मजहब बद्दल इमानदार आहेत. चांगलीच आहे. मी माझ्या हिंदुत्वाबद्दल इमानदार आहे, त्यात काही शंका नाही. पण काही लोकांचं असं आहे की आता मागच्या काळात काही 2-3 पोरं येतात, दगडफेक करतात. हो. म्हणजे मिरवणूक येते, गणपती मिरवणूक येते, दुर्गा देवीची मिरवणूक आहे, हो हो ज्यात दगडफेक करतात. हे काही मुस्लिम दगडफेक करतात असं नाही, ते त्यातले काही लोक आहेत बरोबर की त्यांच्या मानसिकता ज्या आहेत, अशा मानसिकतेचे जे लोक आहेत की समाजामध्ये अराजकता फैलवायचे प्रयत्न करतात, अशा लोकांचा मी विरोधक आहे. मी मुस्लिमांचा विरोधक सपशेल नाहीच. म्हणजे हिंदूचे उत्सव असतील, काही सण असतील, काही मिरवणुका असतील, यामध्ये जेव्हा केव्हा असं काही घडते तेव्हा साहजिकच ती मनोवृत्ती ठेचून टाकणं हा तुमचा प्रयत्न 100%. त्यामुळे अशा मनोवृत्ती ठेचून टाकण्याचा प्रयत्न नंदभाऊ नेहमी करतात. आणि एक या परिसरामध्ये एक आगळं वेगळं वलय नंदभाऊंनी या निमित्तानं तयार केलेलं आहे. आणि एक दबंग कार्यकर्ता म्हणून ज्या त्या बारी समाजामध्ये ते राहतात त्या समाजामध्ये सुद्धा आणि इतर रत्र समाज सुद्धा त्यांना अत्यंत जवळचा वाटतो. त्यामुळे या दरम्यान नंदभाऊ ज्या भागात फिरले याच्यातून मतदानाचा टक्का वाढला असं म्हणता येईल का तुम्हाला? आता तुम्ही ज्या निवडणुका झाल्यात, लोकसभेच्या निवडणुका नुसतं फार मागच्या वेळेस झाल्यात, आणि आता विधानसभेत झाल्यात. तुम्ही लोकसभेमध्ये किती टक्का वोटिंग झालं आणि आपल्या मतदारसंघात मी जे फिरलो, जळगाव जामोद मतदारसंघामध्ये, याच्यामध्ये टक्केवारी तुम्ही पाहू शकता. हो, टक्केवारी पाहू शकता किती झालं. 100% टक्के वाढलेच. निश्चितच नंदभाऊंनी जो काही प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाची जी काही बाजू असते किंवा निवडणूक आयोगाचं जे काही आकलन असते किंवा प्रचार करायला पाहिजे, तोही नंदभाऊंनी आपल्या या उपक्रमातून साधलेला आहे. त्यामुळे एकंदरीत नंदू दलाल यांनी आपल्या या कार्यातून वेळात वेळ काढून जे काही भूमिका यावेळेस राबवली आणि खऱ्या अर्थानं एक बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, गोरक्षक दल असेल, यामध्ये एक चांगला एक उमदीचा कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून त्यांनी एक नावलौकिक कमावलेलं आहे. त्यामुळे निश्चितच नंदभाऊ या दरम्यान जेव्हा फिरले आणि मला प्रचारादरम्यान जेव्हा काही त्यांच्या कामावर माझं जेव्हा लक्ष गेलं तेव्हा त्यांची भेट घेण्याचा योग आला नाही, पण आज रोजी त्यांना निवांत भेटता आलं आणि त्यांच्याशी बोलता आली. नंदभाऊ, तुम्ही आलात, निवांतपणे माझी चर्चा झाली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय श्रीराम.